नेक्स्ट जो क्वेश्चन आपण आज बघितला होता तर तो होता व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन. हा जो सेंट्रल मेटल आयन आहे किंवा सेंट्रल मेटल ॲटम जो आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय आहे हा तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. आता कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करताना तुम्हाला सेकंडरी व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. कारण की कोऑर्डिनेशन नंबर जी आहे तर ती कोऑर्डिनेशन नंबर आपण कशाने फाइंड आउट करणार, सेकंडरी व्हॅलेन्सी. कारण की सेकंडरी व्हॅलेन्सी जी आहे तर ती नॉन आयनायझेबल व्हॅलेन्सी आहे आणि तेवढे बॉन्ड जे आहे तर ते मेटलला एक्झॅक्ट अटॅच असतात. ओके, तर तेच तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे. ओके, तर ह्या ठिकाणी बघा लिगॅन्ड्सचे बॉन्ड्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, फक्त नंबर ऑफ लिगॅन्ड्स कॅल्क्युलेट करायचे नाही. जसं मी याचं स्ट्रक्चर ड्रॉ करते. प्लॅटिनम. आता इथिलीन डायअमाइन, EN म्हणजे काय, इथिलीन डायअमाइन, इट्स अ बायडेंटेड लिगॅन्ड. ओके, तर याची साइट ऑफ अटॅचमेंट काय असणार आहे या ठिकाणी, बायडेंटेड लिगॅन्ड आहे म्हणजे टू वेने किंवा टू साइडने तो अटॅच होणार. ओके, हा झाला EN आणि हा झाला Cl आणि हा झाला Cl. आता या ठिकाणी साइट ऑफ अटॅचमेंट प्लॅटिनमचे किती टोटल बॉन्ड होत आहे, 1 2 3 4 5 6. ओके, आता ह्या ठिकाणी जे बॉन्ड झालेले आहे हे बॉन्ड टोटल किती झालेले 6. देअरफॉर द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ प्लॅटिनम इज 6. सेम तुम्हाला या ठिकाणी पण तसंच करायचं होतं. Fe जो आहे Fe चा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तर तो पण काय असणार 6. कारण की या ठिकाणी EN जो आहे तर तो बायडेंटेड लिगॅन्ड आहे आणि बायडेंटेड लिगॅन्ड असल्यामुळे या ठिकाणी जनरली किती बॉन्ड आहे बघा, 1 2 3 4 5 आणि 6. असं जर जमत नसेल ना तर सिम्पली स्ट्रक्चर काढून बघून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉपरली स्पेसिफाईड करता येईल, कारण की याच्यामध्ये तुम्ही मिस्टेक्स केलेली आहे. ओके, तर आय होप नंबर ऑफ आयन्स आणि कोऑर्डिनेशन नंबर्स कॅल्क्युलेशन्स हे तुमच्या लक्षात आलं असेल. थँक्यू.